2024 मध्ये अजितदादांना मुख्यमंत्री करायचं, राष्ट्रवादीच्या मेळाव्यात धनंजय मुंडेंचा निर्धार। दादांना मुख्यमंत्री करण्याचं स्वप्न पूर्ण करा, छगन भुजबळांचंही आवाहन। सारखं मुख्यमंत्री करण्यापेक्षा संघटनेवर भर द्या, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नेत्यांचे कान टोचले। गटागटाचं राजकारण न करण्याचा दादांचा सल्ला। आता मी निवडणूक लढणार नाही, भावनिक आवाहन करण्याची गरजच नाही, शरद पवारांचा अजित पवारांना टोला। भावनिक आवाहनाच्या अजित पवारांच्या टीकेला उत्तर। शरद पवारांसोबत असलेल्या लोकांनी पुनर्विचार करावा, राष्ट्रवादीच्या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य। बारामतीच्या काराटी येथे सुनेत्रा पवारांच्या पोस्टरवर शाईफेक, पोलिसांकडून तपास सुरू, तर शाईफेक करणाऱ्याचं तोंड काळं करू, मिटकरींचा इशारा। आतापर्यंत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांनी आमदार फोडले, मात्र संपूर्ण पक्ष संपवण्याचा कोणी प्रयत्न केला नाही। उद्धव ठाकरेंचा भाजपसह शिंदेंवर हल्लाबोल। सलग 7व्या दिवशी संजय राऊतांकडून मुख्यमंत्र्यांचा गुन्हेगारासोबतचा फोटो ट्विट, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री राज्य सांभाळण्यात अपयशी, राष्ट्रपती राजवट लावा, निवडणुका घेण्याची ही राऊतांची मागणी। वागळेंच्या गाडीवर हल्ला केलेल्या गुंडांची परेड काढा, संजय राऊतांचं पुणे पोलिसांना आव्हान, तर कोण संजय राऊत, देवेंद्र फडणवीसांचा टोला। अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर आमच्यावर खोटे आरोप केले, माझ्या कुटुंबाची बदनामी तात्काळ थांबवा, विनोद घोसाळकरांचं आवाहन। राज्यामध्ये आजही अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, नांदेड आणि वर्ध्यामध्ये अवकाळीसह गारपीट, पिकांचं मोठं नुकसान। उदय सहारांच्या युवा भारतीय संघाला विश्व विजेतेपदासाठी 254चं लक्ष्य, राज निम्मानीसह भारतीय यंग ब्रिगेडचा प्रभावी मारा, कांगारूंना 253 वर रोखलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।